राम मंदिराच्या पलीकडे ह्या सरकारची जमेची बाजू लोकांना दाखवता आली नाही। याच्यातच या सरकारचं यश आणि अपयश हे दोन्ही सामावलेलं आहे। एक मोठी पिढी आजची ही राम जन्मभूमी आंदोलनाचीच पिढी आहे। मोठा मतदारसंघ त्या पिढीतला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण। भारतीय राज्यसंस्था ही हिंदुत्व प्रणित बनण्याची प्रक्रिया आहे। ती प्रक्रिया येत्या काळामध्ये आणखीन पक्की होणार आहे। ज्यांना प्रिव्हिलेज नाही, ज्यांच्याकडे फार मोठी सामाजिक आर्थिक अनुकूलता नाही, ते भाजपला अजून खुल्या दिलाने पाठिंबा देत नाहीत। ही मर्यादा भाजपला ओलांडता आलेली नाही आणि म्हणून त्यांचं वर्चस्व हे ट्रंकेटेड आहे। आपण उच्च मध्यम वर्गाने गेली 30 वर्ष कारस्थान करून इथल्या राजकारणाचा कब्जा केला आणि तो कब्जा केल्यानंतर आज आता अचानकपणे त्याच्या विरुद्ध राजकारण कसं होईल? काँग्रेस हा पक्ष असा आहे की ज्याला कोणतीही जबाबदारी न घेता काही गोष्टी घडल्या तर हव्या असतात। राहुल गांधी, प्रियंका गांधी हे नेमके कुणाचे चेहरे आहेत? कुणाला त्याच्याशी रिलेट व्हावंसं वाटेल? याच्यासाठी काँग्रेसला काहीतरी करायला पाहिजे ना। नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। नव्या वर्षात आपण चर्चा करतोय 2024 वरून 2025ला आलेलो आहोत आणि गेल्या वर्षानं खूप काही दिलेलं आहे, खूप गोष्टी घडल्या आहेत, राजकारणात घडल्या, समाजकारणात घडल्या, कला क्रीडा सगळ्यात घडल्या। या बेसवरती पुढे जाताना काय दिसतंय या सगळ्या संदर्भातली चर्चा करायची आणि त्यातला महत्त्वाचा विषय म्हणजे राजकारण। 2024 साली महाराष्ट्रात निवडणूक झाली, भारतात निवडणूक झाली, जगात सर्वाधिक निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांनी जो बेस तयार केला आहे त्याच्यावर 2025 आणि पुढचं दशक काम करत राहील असं दिसतंय। त्यामुळे त्याची चर्चा करणं क्रमप्राप्त आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्राध्यापक डॉक्टर सुहास पळशीकर सर। सर, स्वागत आहे थिंक बँकवरती। नमस्कार। नवीन वर्षात चर्चा करताना हा मुद्दा येतो की 2024चा बेस मोठा आहे। आपण जगावरती बोलू पण पहिल्यांदा राज्य आणि देशावरती राहू। देशातली निवडणूक, राज्यातली निवडणूक, हरियाणातली निवडणूक असं सगळं घडून गेलंय। म्हणलं तर भाजपचं सरकार आलं देशात, म्हणलं तर नाही आलं। महाराष्ट्रात मात्र सरप्रायझिंगली खूप मोठं मॅन्डेट घेऊन आलं। तुमचे या 2024च्या घडामोडींचे राजकीय टेक अवे काय? पहिली गोष्ट म्हणजे भाजप संपला किंवा भाजप मागे पडला असं जे जून महिन्यामध्ये चित्र तयार झालं होतं लोकसभेच्या निवडणुकीनंतर, ते वर्ष संपताना थोडंसं बदललं आणि त्यामुळे कोणालाही ज्याला भारताच्या राजकारणाकडे पाहायचं आहे त्यांनी हे गृहीत धरलं पाहिजे की भारतीय जनता पक्ष आणि त्याचं कितीही कातरलेलं अर्धवट वर्चस्व असलं तरी ते वर्चस्व ही भारताच्या राजकारणातली वस्तुस्थिती आहे आणि ती वस्तुस्थिती तुम्ही म्हणलात तसं केवळ 25 सालात नाही तर पुढची 5-10 वर्ष राहणार आहे। हा त्यातला एक धडा म्हणून गेल्या वर्षाकडे पाहताना आपण लक्षात ठेवायला पाहिजे। दुसरं, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जो मुद्दा आला होता आर्थिक, तो अजूनही कायम आहे, त्याची सोडवणूक झालेली नाही आणि त्यामुळे हा जो तिढा आहे की आर्थिक प्रश्न लोकांना सतावत राहतात, लोक त्या आर्थिक प्रश्नांमुळे नाराज होतात आणि मग त्या नाराजीपासून दूर जात वेगवेगळे मुद्दे येऊन राजकारणामध्ये ते आपले निर्णय घेतात, हे कायम राहील। म्हणजे हा जो लंबक आहे की आर्थिक प्रश्नाकडे जायचं आणि त्याच्याकडनं परत मागे येऊन दुसऱ्या काहीतरी प्रश्नांचा विचार करायचा, तो कायम राहील। कारण राजकारणात 1 to 1 पद्धतीने की आता लोक आर्थिक प्रश्नाबद्दल नाराज आहेत म्हणून फक्त आर्थिक प्रश्नच मध्यवर्ती ठरतील असं कधी घडत नसतं। तिसरा आणि माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा टेक अवे असा आहे या वर्षाचा म्हणून की भाजपच्या दृष्टीने ज्याला हिंदू किंवा हिंदुत्व राज्य राष्ट्र म्हटलं येईल त्या दिशेने भारताची मोठी प्रगती किंवा घोडदौड झालेली आहे। म्हणजे गेल्या वर्षभरात तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की भारत हे हिंदुत्व प्रणित राष्ट्र आणि राज्य बनायला एक पुढचा टप्पा गेल्या वर्षात आपण गाठलेला आहे। तो असा गाठलेला आहे की इथून पुढे तिथं मागे जाता येणं आणि सहजगत्या त्याच्यामध्ये बदल करता येणं हे शक्य नाही। ज्यांचा हिंदुत्वाला विरोध असेल त्यांना फार मोठे प्रयत्न इथून पुढची 2-5 वर्ष 10 वर्ष कदाचित करावे लागतील तर हा प्रवाह बदलेल। हा तिसरा माझ्या मते सगळ्यात मोठा गेल्या वर्षातनं आलेला निष्कर्ष वजा धडा आहे। हे तिन्ही मुद्द्यांवर बोलू, पण त्यातला पहिला जो मुद्दा आहे की मध्याला वर्षाच्या असं वाटलं की भाजप पाठीमागे सरकलंय आणि वर्षाच्या शेवटी असं वाटतं की पुन्हा अरे नाही असं काही नाही आहे। तर हे भाजपचं यश आहे, विरोधकांचं अपयश आहे का भारतच असा आहे?
कुणाचंच यश अपयश नाही, किंवा यश अपयश बघायचं झालं तर कॉमेंटेटर्सचं अपयश किंवा यश असतं त्याच्यामध्ये. कारण तुम्ही जर निवडणुकीच्या निकालांकडे पाहिलं तर असं दिसतं की भाजपच्या जागा कमी झाल्या हे खरं आहे, पण मतं काही कमी झाली नाही, फारशी किरकोळ कमी झाली मतं. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाने गेल्या 10 वर्षांमध्ये जो एक मतदार आपल्या भोवती गोळा केलेला आहे तो कायम राहिला. आता 10 वर्ष जेव्हा मतदार कायम राहतो एखाद्या पक्षाकडे, तेव्हा फार मोठी उलथापालथ निवडणुकीमध्ये पटकन होऊ शकत नाही. आणि या अर्थाने भारतीय जनता पक्षाचं यश किंवा विरोधकांचा अपयश हे आहे की ही जी राजकीय घडी बसलेली आहे ती बदलता आलेली नाही विरोधकांना, आणि भाजपला ती कायम ठेवता आली. जरी लोकसभेत त्यांना पिछेहाटीला तोंड द्यायला लागलं तरी ती घडी कायम राहिली. तुम्ही म्हणालात की मतदार कायम राहिलाय भाजप बरोबर. 10 वर्षात साधारणतः म्हणजे 1-2 कोटी मतदान खालीवर होणं हे आपण 110 कोटीच्या भारतात थोडं डेव्हिएशन एरर म्हणून बाजूला ठेवलं तर एवढा मतदार कॉन्स्टंटली भाजपाच्या पाठीमागे राहण्याचं कारण काय आहे? धर्म आहे, विकासाचं मॉडेल किंवा विकासाचा प्रचार आहे, राष्ट्रवाद आहे, का अजून काही वेगळं आहे? 3-4 गोष्टी आहेत ज्याच्यामुळे भाजपच्या मागे असलेला हा मतदार मोरॉरलेस कायम राहिलेला आहे. त्यातलं एक म्हणजे ही जी भाषा आहे विकासाची आणि त्याला जोड देणारी आपल्याकडच्या आत्ताच्या भाषेत योजना, म्हणजे कल्याणकारी कार्यक्रम असतील किंवा वेगवेगळे लाभ लोकांना देणाऱ्या योजना असतील, या दोन्ही गोष्टी एकत्र येतात. याचं कारण विकास, जर तुम्ही विकासाचे पॅरामीटर्स घेऊन बघायला लागलात तर रस्ते किती किलोमीटर बांधले गेले ह्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही विचार करायला लागता तेव्हा तुम्हाला असं दिसतं की विकास काही फार मोठा झालेला नाही. जो झाला आहे विकास त्याच्यामध्ये अनेक विपर्यास आहेत आणि त्यामुळे त्याला ह्या कल्याणकारी योजनांची जोड आहे. हे जे मॉडेल तयार झालेलं आहे आता, आणि ते काही फक्त भाजपचं नाही आहे, एका अर्थाने ते फार वाजपेयींच्या काळापासूनचं मॉडेल आहे, पण जास्त करून ते UPAच्या काळातलं मॉडेल आहे. त्या मॉडेलमुळे इन्कम्बन्सी आणि अँटी इन्कम्बन्सीची, म्हणजे सत्तारूढ पक्ष सत्तेवरनं जाण्याची किंवा राहण्याची जी गणित आहेत ती बदलायला मदत होते. वेगळ्या भाषेत बोलायचं झालं तर मी ज्या पक्षाचा मतदार आहे, भाजपचा समजा मी मतदार असेल, तर त्या पक्षाकडनं दुसरीकडे जायचं मला फारसं कारण राहत नाही. याचं कारण भाषा विकासाची असते आणि माझ्या खिशात 4 पैसे कदाचित येण्याची शक्यता वेगवेगळ्या योजना, सबसिडी, स्कीम्स याच्यामुळे तयार झालेली असते. हे एक कारण आहे. दुसरं त्याच्या पाठीमागे जे कारण असतं ते तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे राष्ट्रवाद बरोबर आहे, पण तो राष्ट्रवाद साधासुद्धा राष्ट्रवाद नाही आहे, तर तो मुख्यतः धर्म आणि संस्कृतीवरती आधारित असा राष्ट्रवाद आहे. आणि त्यामुळे जर आपण हे गृहीत धरलं की 98-99% लोक हे धार्मिकच असतात, तर त्यांना धर्माच्या आधारावरती राष्ट्रवादाचं जे अपील असतं, जे आवाहन असतं ते फार आकर्षक वाटू शकतं. 10 वर्षात टप्प्याटप्प्याने ज्या पद्धतीने धर्माचं आवाहन तयार झालं, विशेषतः ज्याला हिंदुत्वाचं आवाहन असं म्हणतात ते तयार झालं, त्याच्यात तुम्हाला असं दिसेल की 2 सोयी होत्या. एक म्हणजे त्याच्या आधारावरती तुम्ही राष्ट्राचा गवगवा सांगू शकता, आणि दुसरीकडे तुम्हाला एक आयता शत्रू मिळतो, आणि तो शत्रू म्हणजे तुमच्यातलाच कोणीतरी फुटीर, दहशतवादी, मुसलमान, सेक्युलर, हे सगळे लोक शत्रू तयार होतात. ही जी सोय आहे त्या सोयीमुळे हे आकलन किंवा हे आवाहन हिंदुत्वाचं अतोनात लोकप्रिय ठरलेलं एका विशिष्ट गटात आपल्याला दिसतं. मागे आपण याची चर्चा केली असेल. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आमच्या सर्वेक्षणात जेव्हा असं विचारलं की मोदी सरकारची कोणती गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली, तुम्हाला गंमत वाटेल, 10 वर्ष सरकार राहिल्यानंतर 24 सालात ह्या सरकारची कोणती गोष्ट आवडली हे लोकांना सांगायला फारसं काही नव्हतं. जास्तीत जास्त लोकांनी एकच गोष्ट सांगितली, ती 23% लोकांनी सांगितली, आणि ती म्हणजे राम मंदिर. राम मंदिराच्या पलीकडे ह्या सरकारची जमेची बाजू लोकांना दाखवता आली नाही. ह्याच्यातच या सरकारचं यश आणि अपयश हे दोन्ही सामावलेलं आहे. यश हे आहे की लोकांना बाकीचे सगळे मुद्दे बाजूला ठेवून तिकडे वळवणं त्या मुद्द्याकडे, आणि राम मंदिर हा धार्मिकतेचा मुद्दा न ठेवता राष्ट्राच्या अभिमानाचा, सरकारच्या कामगिरीचा मुद्दा बनवणं. आणि म्हणून मी ज्याला हिंदुत्व स्टेट म्हणतो, हिंदू राष्ट्राची चर्चा नेहमी केली जाते, पण आपली राज्यसंस्थाच मुळे आता हिंदुत्व प्रणित बनतीये, आणि ते हे स्थित्यंतर चालणारे लोक या भाजपला मत देणाऱ्या 36-37% बरेच आहेत.
हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण हिंदुत्वावर आलोय म्हणून ह्याच्यातलेच काही मनातले अजून प्रश्न विचारतो, ते म्हणजे खरं तर असं त्यावेळी मी लहान होतो, पण 1990च्या दशकात हिंदू मुस्लिम पोलरायझेशन, मंडल विरुद्ध कमंडल अधिक तीव्र होतं असं निदान आम्ही ऐकतो वाचतो. आत्ता तर इथं म्हणजे त्यावेळी विरोधी पक्षात म्हणजे विरोधी गट होता हिंदुत्वाचा, त्यावेळी सत्ता आली भाजपची. आत्ता असं काय झालं 20 वर्षानं, जेव्हा खरं तर ग्लोबलायझेशन झालंय, खरं तर लोक अधिकाधिक जगाची कवड खुली आहेत, वेगवेगळी जागतिक मूल्य मानतायत, अशा वेळेला आत्ता हिंदुत्वाला बेस कशामुळे मिळाला? मला असं वाटतं की याला 2 उत्तर आहेत. एक, तुम्ही ज्या जागतिकीकरणाचा वगैरे उल्लेख केला ते आपल्याकडे खूप वरवरचं झालेलं आहे, उथळ झालं आहे. जागतिक मूल्य वगैरे काही कोणी मानत नसतं. लोक सगळे आपापल्या धर्म, परंपरा, संप्रदाय ह्याच्यामध्ये गुंतलेले असतात आणि त्याच्याबरोबर जगाशी जुळवून घेण्याचे लोकांचे प्रयत्न चाललेले असतात. पण खरं उत्तर ते नाही आहे. खरं उत्तर तुम्ही ज्या 90च्या दशकाचा उल्लेख केला त्याच्यात आहे की आज जी पिढी, ज्याला आपण म्हणूयात 40शीत आहे, त्या पिढीचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला असं दिसेल की तिने गेली 20-30 वर्ष म्हणजे त्यांच्या फॉर्मेटिव्ह इयर्समध्ये कायम हा हिंदू आणि हिंदुत्व यांच्या सरमिसळीच्या आणि हिंदू विरुद्ध मुसलमान या संघर्षाच्याच कहाण्या ऐकलेल्या, पाहिलेल्या, जगलेल्या आहेत. आणि ती आजची मोठा मतदारसंघ त्या पिढीतला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. म्हणजे 40शीच्या पुढचे 50शीतले आणि 60ीतले मतदार जे आहेत त्यांना काही अंधुक आठवणी कदाचित या इंदिरा गांधींच्या काळातल्या, राजीव गांधींच्या काळातल्या असतील. आणि त्यामुळे जर आपण अगदी सोशल सायंटिफिक भाषेत बोलायचं झालं तर ही अयोध्येचीच पिढी आहे. एक मोठी पिढी आजची ही रामजन्मभूमी आंदोलनाचीच पिढी आहे आणि तिच्यामध्ये जे संस्कार झालेले आहेत त्या संस्कारांमध्ये मोठा वाटा हा या संघर्षाचा राहिलेला आहे. आणि त्यामुळे आज ते कितीही जागतिकीकरणाबद्दल बोलले, कितीही परदेशांमध्ये जाऊन स्थायिक झाले, तरीसुद्धा ते जे सांस्कृतिक संचित बरोबर बाळगतात ते सगळं 88, 89, 90च्या म्हणजे रामजन्मभूमी आंदोलनाच्या परमोच्च काळातलं ते सगळं संचित आहे. ती सगळी भाषा त्यांच्यामध्ये रुजलेली आहे. पण आता त्याच्यातनं असा प्रश्न तयार होतो, आत्ताची पिढी फर्स्ट टाईम वोटर्स, सेकंड टाईम वोटर्स आणि ओव्हरऑलच हिंदुत्व या कॉन्सेप्टचा भारतातला पुढचा प्रवास काय असेल? मला असं वाटतं की मगाशी मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे हिंदुत्व राज्य किंवा आपली राज्यसंस्था ही हिंदुत्व प्रणित ही बनायची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तुम्ही आठवून बघा, वर्ष सुरू झालं 24 साल ते श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या आणि राम जन्मभूमी आंदोलनाच्या एका अर्थाने परिणतीपासून सुरू झालं. जानेवारी 24 वर्ष संपताना डिसेंबर महिन्यामध्ये एका राज्यातल्या एका मोठ्या म्हणजे सगळ्यात मोठ्या खरं तर हायकोर्टातल्या एका न्यायाधीशाने थेट मुसलमानांच्या विरुद्ध भाषण जाहीरपणे केलं आणि असं सांगितलं की हा देश जिथे जे बहुसंख्य आहेत त्यांच्याच मर्जीने चालणार. सुरुवातीला थोडा आरडाओरडा झाला. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याशी चर्चा करण्याचा एक देखावा केला. पुढं काय झालं, विषय संपला. इतकंच नाही तर त्या न्यायाधीशांची थेट बाजू त्याच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेऊन असं म्हटलं की जे खरं बोलतात आणि देशहिताची भाषा करतात त्यांच्यावर महाभियोग चालवला जातो. म्हणजे वर्षाची सुरुवात आणि शेवट एकाच सूत्रातनं झालेली आपल्याला दिसेल, जिथे राज्यसंस्था एका विशिष्ट विचारांकडे कललेली आपल्याला तयार झालेली दिसते. आणि त्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे की त्याचं भवितव्य काय, माझं उत्तर असं आहे की ही प्रक्रिया येत्या काळामध्ये आणखीन पक्की होईल, दृढ होईल. कारण तिला आत्ता बाहेरून प्रतिवाद करणारं फारसं कोणी नाही आहे. म्हणजे विरोधी पक्ष त्याला जो प्रतिवाद करतायत तो अत्यंत क्षीण आहे. त्यांच्याकडे त्याच्यासाठीची काही उत्तरं नाही आहेत, त्यांच्याकडे योग्य प्रश्नही नाही आहेत विचारायला. आणि त्यामुळे हा जो भारत किंवा भारतीय राज्यसंस्था ही हिंदुत्व प्रणित बनण्याची प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया येत्या काळामध्ये आणखीन पक्की होणार आहे. हा जो अल्टरनेट मॉडेलचा मुद्दा आहे याच्याविषयी दर निवडणुकीत चर्चा होती की हे सेट मॉडेल झाले. आता त्याच्यात ज्या राज्यात जो पक्ष सत्ताधारी असतो तो लाडकी बहीणसारख्या योजना आणतो. अगदी म्हणजे बिहार आणि दिल्लीत आता येते, पण मध्य प्रदेश झालं, छत्तीसगड झालं, महाराष्ट्र झालं. आत्ता आपण बोलत असताना दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांनी घोषणा केली आहे. पुन्हा त्याच्यात थोडंसं हिंदुत्व म्हणून वेगवेगळ्या देवस्थानातील पुजाऱ्यांना थेट बेनिफिट ट्रान्सफर. सो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आणि प्रो हिंदुत्व पॉलिटिक्स
ह्याचं एक मॉडेल आता सेट झालेलं दिसतंय आणि ते वेगवेगळ्या पक्षांना भाजपशिवाय फायदा देईल असं आपण म्हणलं तर अल्टरनेट मॉडेल काय असेल, काय असायला हवं आणि मुळात ते चालेल का? आत्ता ऑल्टरनेट मॉडेल माझ्या मते चालणं अवघड आहे. म्हणजे निवडणुकीच्या राजकारणात ते उभं राहणं खूपच अवघड आहे. पण त्याचं कारण बाहेर इतर वेळेला, म्हणजे आता निवडणुका झाल्या 6 महिने झाले, त्या 6 महिन्यांमध्ये त्या दिशेने काहीच झालं नाही. भारत जोडो हे त्याच्या आधीच्या वर्षात झालं होतं. त्याची भूमिका ही होती की ह्या मॉडेलला कुठेतरी धक्का द्यायचा. पण ती भारत जोडो संपल्यानंतर सगळेजण विसरून गेले ते. म्हणजे ज्यांनी ते केलं तो पक्षही ते विसरून गेला. त्यामुळे जसं भारतीय जनता पक्षाचं यश याच्यामध्ये आपल्याला दिसतं तसं एका अर्थाने विरोधी पक्षांच्या मर्यादा दिसतात. एक तर विरोधी पक्ष जर आपण घेतले तर आपल्याला असं दिसेल की KTRांचा पक्ष जो होता त्याचं आता नाव भारतीय BRS, त्याला या प्रश्नामध्ये काही स्वारस्य नाही. आपण जो हिंदुत्वाचा बोलतोय, केजरीवालांना कधीच नव्हतं त्याच्यात स्वारस्य, की ते तर जाहीरपणे हनुमान चालीसा रोज म्हणून दाखवायला तुम्हाला तयार आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एका बाजूला काही प्रमाणात राष्ट्रीय जनता दल, मुलायम सिंगांचा समाजवादी पक्ष, त्या राज्यातल्या कंपल्शन्समुळे का होईना पण काही प्रमाणात तृणमूल काँग्रेस आणि दक्षिणेकडे द्रविड मुन्नेत्र कळघम, हे 4 राज्य पातळीवरचे पक्ष जर सोडले तर राज्य पातळीवरच्या पक्षांना हा जो फंडामेंटल संघर्ष इथं गेली काही वर्ष उभा होतोय राहतोय त्याच्यात अजिबात स्वारस्य तरी नाही, किंवा त्याच्यामध्ये ते कुठल्याही बाजूला गरजेप्रमाणे जाऊ शकतात आणि बोलू शकतात. म्हणून ती जबाबदारी काँग्रेसवर येते. आणि काँग्रेस हा पक्ष असा आहे की ज्याला कोणतीही जबाबदारी न घेता काही गोष्टी घडल्या तर हव्या असतात. अंग झटकून काम करायचं ह्याची सवय काँग्रेसनी 25, 30, 35 वर्ष घालवून टाकलेली आहे. आणि त्यामुळे जे काही असेल ते राहुल गांधींनी करावं. सावरकरांवर टीका करायची असेल तर ती राहुल गांधींनी करावी. बदनामीचे खटले असतील तर ते राहुल गांधींवर चालावेत. भारत जोडो करायचं असेल तर ते राहुल गांधींनी करावं. त्याचे आयते फायदे आम्हाला मिळाले तर ठीक आहे, नाही तर आम्ही दुसऱ्या पक्षात जाऊ, अशी सर्वसाधारण काँग्रेस कार्यकर्त्यांची भूमिका असते. आणि त्यामुळे काँग्रेसकडनं याला प्रतिवाद जो कल्चरल सांस्कृतिक पातळीवर व्हायला पाहिजे तो गेल्या 10 वर्षात होऊच शकलेला नाही आहे. आणि त्यामुळे मग प्रश्न फक्त हिंदू मुस्लिम एवढाच राहतो की मुसलमानांचं काय चुकलं आणि हिंदूंचं काय चुकलं. प्रश्न तो नसतो. प्रश्न असा असतो की इथली राज्यसंस्था ही एका विशिष्ट सांस्कृतिक परंपरेच्या आधारावर चालावी का संविधानाच्या आधारावर चालावी, हे लोकांपर्यंत पोहोचवण्याची सुद्धा ताकद जर विरोधी पक्षांमध्ये नसेल तर तुम्ही म्हणतात ते पर्यायी मॉडेल किंवा प्रारूप विकसित व्हायला फार वेळ लागेल, किंबहुना आत्ता ते दुरापास्त आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सर, असंही म्हणतात लोक की समजा बहुसंख्य लोकांना जरी विरोधात मत देत असले तरी हे मॉडेल देशाचं म्हणून मान्य असेल की ज्याच्यामध्ये हिंदू हा मुख्य घटक असेल, म्हणजे राजकारणाचं सेंटर उजवीकडे सरकणं समजा बहुसंख्य देशाला मान्य असेल तर मग अडचणच काय आणि पॅरलल मॉडेल हवंच कशाला? म्हणजे त्याला 2 उत्तर आहेत. पॅरलल मॉडेल कशाला हवं याचं उत्तर असं आहे की भारताचं जे काही वैशिष्ट्य आहे भारतीय समाज म्हणून आणि भारताची लोकशाही म्हणून ते टिकवण्यासाठी दुसऱ्या मॉडेलची गरज आहे. पण ती चर्चा ज्याला आपण म्हणूयात आयडिओलॉजिकल स्वरूपाची आहे ती क्षणभर आपण बाजूला ठेवू. मुळात तुम्ही जो प्रश्न म्हणताय तो इंटरेस्टिंग आहे की मत कुणालाही देत असले तरी लोकांना जर साधारणपणे हे मान्य असेल की हा देश हिंदूंचाच आहे तर एका अर्थाने आपल्या देशाच्या समाजाने एक कलाटणी घेतलेली आहे का? त्याचं उत्तर असं आहे की हो, काही प्रमाणात तसं घडतं आहे. उदाहरणार्थ साधा प्रश्न आहे, जे आत्ता मी उल्लेख केला त्याप्रमाणे अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणाले ते वाक्य आपण घेऊ की बहुसंख्याक समाजाच्या मर्जीने चालणं म्हणजे लोकशाही आहे, असं साधारणपणे निम्म्या लोकांना गेली 20 वर्षे वाटतं आहे. आता गंमत अशी आहे की त्याच्यातले बहुसंख्य भाजपला मत देतात, बाकीचे इतर पक्षांना सुद्धा मत देतात. हे तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे खरं आहे. म्हणजे अजून भारतामध्ये हा लढा जो आहे, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यानंतरचा भारताचा स्वभाव आणि एक नवीन भारत घडवण्याचा आत्ताचा अट्टहास यांच्यातला लढा हा संपलेला नाही आहे. अजूनही लोकांना या प्रश्नाबद्दल शंका आहे.
आणि मग बाकीचे तपशील मी सांगत नाही, पण सर्वेक्षणांमधनं असं दिसतं की सरसकट मुसलमानांचं खच्चीकरण करणं किंवा अल्पसंख्याकांना काहीही अधिकार न देणं हे लोकांना मान्य नाही आहे. पण बहुसंख्य समाजाच्या मर्जीनी चालणं म्हणजे लोकशाही हा समज 45 ते 50% कमी अधिक प्रमाणात पसरलेला आहे. कमी अधिक, कारण पक्क तसं मानणाऱ्या लोकांची संख्या ही 25% आसपासच राहिलेली आहे. पण थोडंफार तसं वाटणं हे आणखीन 20 ते 22% लोकांच्यामध्ये आपल्याला दिसतं, ज्याला बहुसंख्याकवाद असं आपण म्हणू कॉन्सेप्च्युअल भाषेत, मेजॉरिटेरियनिझम. त्या मेजॉरिटेरियनिझमचा ठाम पुरस्कार करणारे वाढत नाही आहेत लोक. 20 वर्ष 2004 पासूनचा जो डेटा आहे त्याच्यात ते ठाम पुरस्कार करणाऱ्यांची संख्या ही 25-26% आसपास राहते, त्याहून वाढत नाही. पण त्याचं आकर्षण वाटणाऱ्यांची संख्या आणखीन 20-22% आहे. आता हे लोक कुठे जातील थोडंफार आकर्षण वाटणारे? त्याला साधं उत्तर आहे, तुम्हालाही माहिती आहे, आपल्या सगळ्या श्रोत्यांना माहिती आहे की लोकमत हे काही केवळ मी घरात बसतो खुर्चीत आणि विचार करतो आणि त्यातनं माझं मत घडतं असं नाही. आजूबाजूला लोक काय बोलतात, नेते काय बोलतात, राजकारणात काय घडतं याच्या आधारे लोकमत घडत असतं. आणि त्यामुळे राजकारण कसं घडेल याच्यावरती पुढचं भवितव्य आहे असं मी जे म्हणतो त्याचं कारण हे आहे. म्हणजे साधं बघा, काही वर्षांपूर्वी आम्ही असं विचारलं होतं की अयोध्येला काय करावं. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निकालही लागायचा होता, राम मंदिराचा प्रश्नच नव्हता. पर्याय असा दिला होता की राम मंदिर व्हावं, मशीद परत बांधून द्यावी, दोन्ही व्हावं. तेव्हा बहुसंख्य लोक दोन्ही व्हावं म्हणणारे होते. म्हणजे लोकांचं मत गेल्या 15-20 वर्षात जर बदललं असेल तर त्याचं कारण समाज केवळ बदलतो असं नाही ऑटोमॅटिकली, तर आजूबाजूचं राजकारण बदललं, त्या रेट्यामध्ये समाजाचं मन बदललं. 10 वर्षांपूर्वी किंवा 15 टू बी एक्झॅक्ट 15 वर्षांपूर्वी मंदिर आणि मशीद दोन्ही तिथे असावं असं म्हणणारे बहुसंख्य होते. आज 23% लोक मोदी सरकारची कामगिरी सगळ्यात चांगली कोणती, तर मंदिर बांधलंही कामगिरी हे सांगतात. हा जो प्रवास आहे तो केवळ आपल्या समाजमनाचा प्रवास नाही आहे, आपल्या राजकारणाचा तो प्रवास आहे. पण या प्रवासाला एक नॅचरल लिमिटेशन भाजपच्या वाढीचं आहे की ते स्टॅग्नंट झाले किंवा ते ठराविक राज्यात आहे. तर मग आता भाजप अजून वाढणार आहे का, हे प्रादेशिक पक्ष राहणार आहेत? आणि याचा जो उलटा विचार असेल किंवा उलटा म्हणण्यापेक्षा याच्याहून वेगळा विचार असेल तो येणार आहे कुठून? भाजपच्या वाढीचं जर म्हणाल तर माझं स्वतःचं मूल्यमापन असं आहे की त्यांचं जे आत्ता वर्चस्व आहे ते ट्रंकेटेड म्हणजे कुरतडलेलं आहे वर्चस्व, पण 2 भागात ते 2 अर्थांनी कुरतडलेलं आहे. एक, तुम्ही जॉग्रफिकली पहा, तुम्हाला असं दिसेल की अजूनही दक्षिण, पूर्व आणि ईशान्य इथे ते वर्चस्व पूर्णपणे त्यांना प्रस्थापित करता आलं नाही. दक्षिणेत मतं थोडीफार वाढली हे खरं आहे, पण तरी ते वर्चस्व नाही निर्माण करता आलेलं. आंध्रात ते शिरत आहेत, पण ते तेलुगू देशमची काठी घेऊन शिरत आहेत, स्वतःच्या जीवावर किती शिरता येईल माहीत नाही. त्यामुळे संपूर्ण दक्षिण, पूर्व आणि ईशान्य प्लस जिथे ते नव्याने वर्चस्व निर्माण करत होते 2014 नंतर, हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये लोकसभेत त्यांना ते टिकवता आलं नाही. नंतर परत त्यांनी हरियाणात मिळवलं, महाराष्ट्रात मिळवलं हे खरं आहे. ही जी चढ उतार आहे ही जर पाहिली तर माझं मूल्यमापन असं आहे की कोर भाग जो आहे त्यांचा, ज्याला आपण म्हणूयात मेनलँडमधला एक पट्टा, उत्तर प्रदेश पण परत बिहारमध्ये नाही, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानमध्ये बऱ्यापैकी पण तो पूर्वापार आहे आणि तिथे चढ उतार असतात, असा हा पट्टा आहे. त्याच्या बाहेर त्यांची जरा गडबड होती आहे. त्यांना मिळवता येतं आहे वर्चस्व, ते हातातनं निसटतं आहे. परत कर्नाटकात हातातनं निसटलं. मध्यंतरी मध्य प्रदेश आणि कर्नाटक दोन्हीमध्ये त्यांना सरकार स्थापन करता आलं नाही आणि मग पक्षांतरं आणि पक्षफोडी या मार्गाने त्यांना सरकार स्थापन करावं लागलं. याचा अर्थ भारतभर वर्चस्व मिळवण्यामध्ये अजून भाजपला मर्यादा शिल्लक आहेत. एवढं सगळं होत असताना मध्येच अचानक उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या वर्चस्वाला खड्डा पडला. हे जर पाहिलं तर त्यांच्या वर्चस्वाच्या मर्यादा जॉग्रफिकली आपल्याला दिसतात. सोशली त्यांची ही हिंदू छत्री आहे. त्या हिंदू छत्रीत बिगर हिंदू त्यांनाच नको आहेत. तो काही त्या बिगर हिंदूंचा दोष नाही. म्हणताना वोट जिहाद वगैरे भाषा केली जाते, पण तुम्हीच जर मुसलमान ख्रिश्चन यांच्याबद्दल रोज संशय व्यक्त करणार असाल
तर ते का तुम्हाला मत देतील? त्यामुळे ते तुम्हाला नको आहेत. मग उरले हिंदू. त्याच्यातही दलित आणि आदिवासी हिंदूंमधलं त्यांचं मत जे आहे ते सतत खालीवर होत राहतं. ते काही अखिल भारतीय पातळीवर त्यांना भरपूर मिळतं अशातला भाग नाही. म्हणजे उच्च जाती आणि ज्यांना ओबीसी असं म्हटलं जातं त्याच्यातल्या काही जाती, प्रत्येक राज्यातला एक एक गट, हा त्यांचा मुख्य हिंदू मतदार तयार झालेला आहे. त्याच्यात वाढ करायला त्यांना मर्यादा येत आहेत. राज्यनिहाय पाहिलं तरी, अखिल भारतीय पातळीवर पाहिलं तरी त्यांना बाकीच्या समाज घटकांमध्ये शिरकाव करता येत नाही. शहरीच्या तुलनेत ग्रामीण भागात त्यांना कमी पाठिंबा आहे. स्त्रिया पूर्वापार त्यांना कमी पाठिंबा द्यायच्या, आता द्यायला लागल्या आहेत हे खरं आहे, पण अजूनही स्त्रियांचा जास्त पाठिंबा त्यांना मिळत नाही आहे. मुस्लिम ख्रिश्चन हे नाहीत, दलित आणि आदिवासी नाहीत. हे जर सगळं घेतलं आणि मग जर तुम्ही आर्थिक मुद्द्यांकडे वळलात तर आमच्या एका अभ्यासात असं दिसतं की समाजाचे जर तुम्ही 2 भाग पाडले तर खालच्या भागातले मतदार भाजप खेरीज इतर पक्षांना मत देताना जास्त दिसतात. देत नाहीत भाजपला असं नाही, पण जास्त. वरच्या अर्ध्या भागातले मतदार जास्त करून भाजपलाच मत देतात. या सगळ्याचा सोप्या भाषेत अर्थ असा झाला की ज्यांना प्रिव्हिलेज नाही, ज्यांच्याकडे फार मोठी सामाजिक आर्थिक अनुकूलता नाही, किंवा जे यानं त्या स्वरूपात समाजाच्या परिघांवरचे समाज आहेत, गट आहेत, ते भाजपला अजून खुल्या दिलाने पाठिंबा देत नाहीत. ही मर्यादा 10 वर्षात भाजपला तिसऱ्यांदा निवडून येऊनही ओलांडता आलेली नाही. आणि म्हणून त्यांचं वर्चस्व हे कुंठित, स्टॅग्नेटेड किंवा कुरतडलेलं, ट्रंकेटेड आहे असं माझं म्हणणं आहे. थोडंसं अलंकारिक भाषेत बोलायचं झालं तर इंडिया विरुद्ध भारत दरी 40 वर्ष आपण ऐकतोय. इंडियाची भाजप लाडकी पार्टी झाली आहे, पण भारताची काँग्रेस लाडकी पार्टी का नाही झालेली? काँग्रेसला आपण कुणाचं लाडकं व्हायचं हेच ठरवता येत नाही आहे ना. काँग्रेसचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना भाजपशी स्पर्धा करण्यासाठी आपण, तुम्ही ज्याला आत्ता इंडिया म्हणताय, तिथे घुसून त्यांची लोकप्रियता मिळवावी असं वाटतं. आणि सामाजिक म्हणजे मीडिया उदाहरणार्थ याचं प्रेशर असं आहे की काँग्रेसने जर थोड्याशा त्या इंडियाच्या बाहेर जाणाऱ्या समाज गटांच्यासाठीच्या भूमिका घेतल्या तर लगेच सगळेजण काँग्रेसवर तुटून पडतात. आणि मग काँग्रेस पटकन मागे जातं आणि म्हणतं नाही नाही, पण आम्हाला मध्यम वर्गाला हात नाही लावायचा. म्हणजे आत्ताचा काँग्रेसची टीका काय असते सगळ्यात जास्त सध्या गेल्या वर्षभरातली, 6 महिन्यातली, की भाजप सरकार मध्यम वर्गाला त्रास देत आहे. हा मध्यम वर्ग नाही आहे, हा उच्च मध्यम वर्ग आहे. आणि त्या उच्च मध्यम वर्गाला काही केलं तरी काँग्रेसबद्दल आकर्षण वाटण्याची शक्यता नाही आहे. आणि त्यामुळे काँग्रेसला खरं तर त्या वर्गाच्या मोहातनं बाहेर पडून बाकीच्या समाज घटकांकडे जायला पाहिजे. पण ते जायचं तर भूमिका बदलायला लागतील आणि काम करावं लागेल त्यांना विश्वास वाटण्यासाठी. कारण गेल्या 40 वर्षात त्यांच्याविषयी तुमचं काही साटोलोटं नव्हतं. आता ते निर्माण करायचं असेल तर काम करायला लागेल. काँग्रेसला भूमिका बदलण्याबद्दलही शंका आहे आणि काम करण्याबद्दल आळस आहे. आणि त्यामुळे नॅचरली लोक त्यांच्याकडे जाणार नाहीत, हे तुम्ही लक्षात घ्या. की असं नाही होणार की आम्हाला भाजप नको आहे म्हणून आम्ही जातो काँग्रेसकडे. मगाशी मी जे म्हणलो, समाजाच्या खालच्या अर्ध्या भागातले लोक भाजपला मत देत नाहीत. त्यांची मतं साधारणपणे विखुरली जातात. त्यांचं पॉलिटिक्स घडत नाही याचं कारण त्यांची मतं विखुरली जातात. ते कुठेतरी कुठल्या तरी स्थानिक पक्षाला मत देतात, राज्य पातळीवरच्या पक्षाला देतात, कधी काँग्रेसला देतात. आणि त्यामुळे त्यांच्या मतांचा राजकारणावर परिणाम हा गेल्या 20 वर्षात, मी हे जे सांगतोय ते 96 पासूनचा हा डेटा आहे. आणि त्यामुळे 30 वर्ष, 20सुद्धा नाही, 30 वर्षे ही परिस्थिती भारतात चाललेली आहे की भारताचं राजकारण हे, तुम्ही ज्याला मध्यम वर्ग म्हणता, मी ज्याला उच्च मध्यम वर्ग म्हणतो, त्याच्या कलांनी चाललं आहे. याचं कारण तो वर्ग एकत्र आलेला आहे, त्यांनी संधान झालं आहे उच्चवर्गीयांशी. आणि त्यामुळे आपल्याला प्रेम जे वाटतं उच्च मध्यम वर्गीयांना, ते अंबानींचं प्रेम वाटतं, टाटांचं वाटतं, नारायण मूर्तींचं वाटतं. ही माणसं चांगली आहेत का वाईट आहे त्याच्यात जायचं कारण नाही. प्रेम कुणाचं वाटतं? आणि घरकाम करणारे कामगार असतील, मजुरी करणारे कामगार असतील, स्विगी किंवा झोमॅटोची डिलिव्हरी करणारे डिलिव्हरी पार्टनर्स असतील, यांच्याबद्दल मनात एक कमालीची तुच्छता असते. असा हा वर्ग आहे. हे बोललं की लोकांना राग येतो, पण ही वस्तुस्थिती आहे की आपण उच्च मध्यम वर्गाने गेली 30 वर्ष कारस्थान करून इथल्या राजकारणाचा कब्जा केला. आणि तो कब्जा केल्यानंतर आज आता अचानकपणे त्याच्या विरुद्ध राजकारण कसं होईल?
यातला अजून एक म्हणलं तर छोटा, म्हणलं तर लॉंग टर्म फरक पडू शकेल असा मुद्दा चेहऱ्यांचा. गेले 10 वर्ष सोशल मीडियामुळं असेल, माध्यमाच्या विस्फोटामुळं असेल, चेहऱ्यांचं राजकारण आहे. नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी या लढाईत मोदी जिंकतात, हे 3दा होऊन गेले. पुढची लढाई कुणाच्यात असेल आणि या सगळ्यामध्ये चंचुप्रवेश झालेल्या प्रियंका गांधींचं खरंच रोल असेल? खरं सांगू का, मला काहीच या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. याचं कारण असं की मी अजूनही जुन्या पद्धतीने राजकारणाकडे पाहतो. चेहरे राजकारणात महत्त्वाचे असतात हे खरं आहे, पण ते चेहरे कुणाचं प्रतिनिधित्व करतात. इंदिरा गांधी या महत्त्वाच्या ठरल्या याचं कारण त्यांच्या काळात त्यांनी हे सगळं केलं, जाहिरातबाजी केली, प्रचार केला, हे खरं आहे, पण त्यांनी आपला चेहरा हा कुणाचा तरी चेहरा आहे हे सांगण्याचा खास प्रयत्न केला. अच्छा. आणि त्यातनं पुढची 20 वर्ष म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतरही 10-20 वर्षांपर्यंत, 84 साली त्यांचा खून झाला, त्याच्यानंतरही 20 वर्षांपर्यंत ठिकठिकाणी लोक इंदिरा अम्मांची आठवण काढायचे, कारण एक चेहरा तयार झाला होता आणि ते आयडेंटिफिकेशन झालं होतं. तुम्ही जे चेहरे सांगताय, मोदींचा चेहरा हा कुणाचा चेहरा आहे हे त्यांच्या अनुयायांना पक्क माहिती आहे, पण राहुल गांधी, प्रियंका गांधी हे नेमके कुणाचे चेहरे आहेत? समजा उद्या काँग्रेसने पैसा ओतला आणि ते चेहरे पॉप्युलराईज करायचा प्रयत्न केला, तर बरोबर आहे, लोकांच्या डोळ्यापुढे राहुल गांधी राहतील, लोकांच्या डोळ्यापुढे प्रियंका गांधी राहतील. ते नेमके कुणाचे चेहरे आहेत, कुणाला त्याच्याशी रिलेट व्हावंसं वाटेल, याच्यासाठी काँग्रेसला काहीतरी करायला पाहिजे ना. हे जे वरवरचं राजकारण चाललेलं आहे, केवळ तुम्ही चेहऱ्यांचं म्हणताय ते राजकारण खरं आहे, पण त्या चेहऱ्यांच्या राजकारणाच्या खाली एक सामाजिक घटकांचं राजकारण असावं लागतं. ट्रम्प जेव्हा निवडून येतात तेव्हा त्यांनी हे सगळं चेहऱ्यांचंच राजकारण केलं असं म्हणता येईल. बायडेन आणि यांच्या पुढे त्यांचा चेहरा काय, म्हणून मग कमला हॅरिस आल्या. पण अमेरिकेतसुद्धा ट्रम्पच्या मागे, इटलीमध्ये मेलोनींच्या मागे किंवा इतर ठिकाणी जे कोण नेते चेहऱ्यांनी निवडून येतात त्यांच्या मागे काही सोशल फोर्सेस त्यांनी तयार केलेले असतात. ते आपल्याकडे अजूनही घडत नाही आहे आणि त्यामुळे हे सगळं एकांगी राजकारण चाललं आहे. काँग्रेस अचानक उसळी मारते आणि म्हणते की आता आपण सोशल मीडियावर ॲक्टिव्ह व्हायचं. चांगली गोष्ट आहे, पण ते ॲक्टिव्ह होताना हे भान ठेवायला लागतं की कुणासाठी ॲक्टिव्ह व्हायचं. तुम्ही जर मध्यमवर्गाच्या सेन्सिबिलिटीज घेऊन तिथे ॲक्टिव्ह होणार असाल, मध्यमवर्गाच्याच संवेदना घेऊन तुम्ही जर सामाजिक माध्यमांवरती वावरलात, तर मी असं म्हणेन एक मध्यमवर्गीय म्हणून किंवा तथाकथित मध्यमवर्गीय, कारण मध्यमवर्गीय असं काही नाही आहे, भारतात उच्च मध्यमवर्गीय असतात, मी उच्च मध्यमवर्गीय म्हणून असं म्हणेन की हे ठीक आहे, पण हीच बाकरवडी मला भाजपच्या दुकानात जास्त चांगली मिळते, सवयीची झालेली आहे, मी आपली ती बाकरवडी घेतो. बाकरवडीला कॉम्पिटिशन का नाही हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर चेहऱ्यांचं राजकारण नुसतं वरवरचं करून चालणार नाही, हे महत्त्वाचं आहे. आज सोशल मीडियावर काँग्रेस गेली 1-2 वर्ष ॲक्टिव्ह आहे, पण ते कुणासाठी ॲक्टिव्ह आहेत? अचानकपणे एक दिवशी ते सुरू करतात की कास्ट सेन्सस व्हायला पाहिजे वगैरे, आणि मग अचानकपणे एक दिवशी करतात की तुम्ही मध्यमवर्गीय शहरी करदाते आहात आणि तुमच्या पैशाचं काय होतं. नक्की कुणाशी बोलायचं आहे तुम्हाला, कोणतं अपील करायचं आहे? एकेकाळी काँग्रेस कॅच ऑल पार्टी होती, ती सगळ्यांशी बोलू शकायची. आज आपला समाजही असा राहिला नाही की एकदम सगळ्यांशी बोलता येईल, काँग्रेसकडे ती कुवतही नाही आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही सगळी कहाणी जेवढी मोदींच्या यशाची आहे तेवढीच काँग्रेसच्या मर्यादांची सुद्धा सतत राहिलेली आहे. ते पॅरलल चालल्यात गोष्टी, त्यातनं ही एकूण राजकारणाची कहाणी तयार होती. कास्ट आणि क्लास याचं काय रोल असेल? दोन्हीचे रोल कायम असतात. भारतामध्ये कास्ट आणि क्लास या 2 वेगळ्या गोष्टी आहेत का नाही याच्यावर अभ्यासकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये कायम रणकंदन पूर्वापार माजलेलं आहे. एक गट असं मानत आला की वर्गच असतो, दुसरा असं मानत आला की जातच असते. जो वर्ग मानणारा गट होता, ज्यांना आपण ब्रॉड अर्थाने डावे असं म्हणूयात, त्यांना हे 25-30 वर्षांपूर्वीच कळलं की वर्गामध्ये जातही असते आणि त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने कामात बदल करायला सुरुवात केली, विचारात बदल केले. पण त्यांची राजकीय ताकद मर्यादित आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला फारसा कुठे दिसत नाही. जातवादी जे आहेत त्यांना मात्र अजूनही, म्हणजे मंडलला 30 वर्ष होऊन गेली तरी जात आणि वर्ग यांच्यामध्ये असणारं जवळचा संबंध जो आहे तो मान्यच होत नाही आहे आणि ते जात हे एकमेव शुद्ध असं काहीतरी वास्तव आहे असं मानतात. त्यामुळे
त्यांना जात दिसली की ते भारावून जातात आणि त्यामुळे जातीचं राजकारण यशस्वी न होण्याचं मेन कारण हे राहिलेलं आहे की जातीच्या पलीकडे जाऊन बहुजातीय जातवर्गीय लढे उभे करण्यात इथल्या जे पुरोगामी म्हटले जातात त्यांना, जे जातवादी म्हटले जातात त्यांना, जे लोहियावादी म्हटले जातात त्यांना, यांना कुणालाही यश आलं नाही. तुम्ही पहा, लोहियावादाचा वारसा सांगणारे एक म्हणजे लालू प्रसाद, त्यांचं राजकारण यादव राजकारणात अडकलं आणि पुढं संपलं. दुसरे मुलायम सिंग, आता अखिलेश, त्यांचं राजकारण उत्तर प्रदेशच्या यादव राजकारणात अडकलं आणि संपलं. म्हणजे यादव राजकारणाच्या पलीकडे सुद्धा ज्यांना जाता आलं नाही त्यांना बहुजातीय आणि जातवर्गीय राजकारण हे किती अवघड असेल हे तुम्ही लक्षात घ्या करणं. आणि ते न झाल्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारता की यांचं काय होणार, माझं म्हणणं जात आणि वर्ग ही दोन्ही वास्तव गोष्टी असतात. त्यांची सांगड घालायला पाहिजे आणि राजकारण करायला पाहिजे, व्हायला पाहिजे. आणि ते करण्याची तयारी 30 वर्ष आपल्याकडे कोणाची नाही आहे.